सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? महाविकास आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल ट्रायडंटवर आज महत्त्वाची बैठक पार पडली। गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावरून बरीच चर्चा रंगली होती। प्रकाश आंबेडकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून पाठवलेल्या पुणेकरांनी आपला बैठकीत अवमान झाल्याची तक्रारही बोलून दाखवली होती। या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी उपस्थिती लावली। या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। आजच्या बैठकीतही जागा वाटपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही। वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत। आजची बैठक सकारात्मक झाली असली तरी जागा वाटपावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, कारण वंचित अद्याप ही महाविकास आघाडीचा भाग नाही, असं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे। आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे। पुढील आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होईल, असं त्यांनी म्हटलं आहे। बैठक अजून सुरू आहे। मला बाहेर जायचं असल्यामुळे मी बैठकीतून बाहेर निघालो आहे। जे मुद्दे मी बैठकीत ठेवले होते त्या मुद्द्यांच्या संदर्भात तिन्ही पक्षे अंतर्गत चर्चा करत आहेत। या मुद्द्यामध्ये आणखी काही मुद्दे सामील करायचे असल्यास ते केले जातील। त्यानंतर एक ड्राफ्ट तयार होईल। इतर मुद्द्यावरील चर्चाही सुरू राहील। मला काही बाहेर कामानिमित्त जायचं आहे, त्यामुळे मी निघालो आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेण्याचं आम्ही ठरवलं आहे। त्यामुळे जागा वाटप हे दुसऱ्या टप्प्यात ठरवलं जाईल। त्याआधी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा होणार आहे। माझ्या मते इंडिया आघाडी आता राहिलेली नाही। तिकडे सपा आणि काँग्रेसही वेगवेगळे लढणार असल्याची माहिती आहे। यामुळे महाराष्ट्रात तशी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असे आंबेडकर यांनी म्हटलंय। तसेच आज आमच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली असून पुढच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।